नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. बाहेर नमस्कार थोडा सर. आवाज. नमस्कार. नमस्कार. बाहेर बाहेर कोण बोलत आहेत का? आवाज त्यांचा जास्त येतोय. बाहेर कोण बोलत आहेत का आजूबाजूला? नाही, कोण नाही हो, कोण नाही हो, कोण नाही इथे. ठीक आहे, चालेल, ओके. तर सर्व कोकण वासियांचं आणि जे जे लाईव्ह बघायला आलेले आहेत ते सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत. आणि श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे घरातलो ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशातील एक उपक्रम म्हणजे कोकणामध्ये आपल्या हिरे लपलेले आहेत, रत्न आहेत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं अशा व्यक्ती आहेत. अशा सर्वांची एक लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये मुलाखती घेऊन जास्तीत जास्त आपण कोकणवासियांपर्यंत पोहोचवण्याचे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र आयोजित केलं जात आहे. आणि तुम्हाला सांगाव्यात अत्यंत आनंद होतोय की आतापर्यंत 326 भाग पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर गेले 3 वर्ष सातत्याने 3 वर्ष नवरात्रीच्या 9 विशेष रणरागिणींच्या मुलाखती हे सत्र ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. हे 3रं वर्ष आहे. आणि आतापर्यंत 8वा दिवस आज 9वा दिवस आहे, माफ करा, 9वा दिवशी आज आम्हाला लाभलेल्या आहेत त्या रणरागिणी. खरोखरच गेली 25 वर्ष पत्रकारिता या सेवेत रुजू आहेत. त्याशिवाय सामाजिक काम म्हणजे तळमळीने पोटतिडकीने सामाजिक काम करणारी, त्याचबरोबर इतर कला क्षेत्रात सुद्धा अग्रेसर असणारी रणरागिणी श्रीमती आज मंगला कामत इथे या व्यासपीठावर आलेल्या आहेत. मॅडम, आपलं परत एकदा घरातलं मंचावर सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. खूप खूप स्वागत तुमचं. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही या तुमच्या घरातलो या चळवळीमध्ये जे रणरागिणीच्या एक 9 ह्याच्यात माझं नाव तुम्ही घेतलं, खरोखरच मी तुमची अत्यंत आभारी आहे. अगदी तळागाळापर्यंत तुमचं कार्य पोचतंय असं म्हणायला काहीच वावगं नाही सर. खरोखरच ही चळवळ एक चळवळच आहे. धन्यवाद सर. आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. विजय रावराणे आलेले सर्व स्वागत. आपले सर्वांचं परत एकदा नवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा देऊन आजच्या लाईव्हला सुरुवात करतो. तर प्रत्येकाच्या जीवनात हा चढ उतार असतो. जीवन प्रवास हा वेगवेगळ्या टप्प्याने त्यांना पार करावा लागतो. आज आम्हाला कौतुक तुमचं वाटतं, आपलं वय वर्ष 60 असताना सुद्धा तेवढ्याच उमेदीने, तेवढ्याच किती 63 वयामध्ये सुद्धा त्याच उमदीने, त्याच ताकदीने, त्याच उत्साहाने आपण आज आपल्या चेहऱ्यावरची ऊर्जा आम्हाला दिसत आहे. अर्थात खरंच रणरागिणी आपण आहात. आणि खरोखरच आज प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगवेगळ्या टप्प्यात पाडत असतात. तर आपल्या जीवन प्रवासाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. बोला मॅडम. धन्यवाद सर. माझा जो जीवन प्रवास आहे तो तुम्ही खडतर म्हटलं तर जो काय खडतर जीवन प्रवास असतो तो मी आजही माझ्या वयाच्या 63व्या वर्षी अनुभवत आहे. माझा जन्म कास या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. आणि शेतकरी कुटुंब म्हणजे 60 वर्षापूर्वीचं शेतकरी कुटुंब काय असणार हे तुम्हाला माहीत असणार. ना तिथे एसटी ना गाडी, अशा गावात आम्ही राहत होतो. आणि तिथेच माझ्या मराठी शाळेचा श्री गणेशा झाला. श्री गणेशा शाळेचा व्हायला सुद्धा असं मला 9 वर्षापर्यंत शाळेतच जाता आलं नाही सर. कारण शाळा 1 किलोमीटर लांब, 1.5 किलोमीटर जाणार कसं आणि काय. पण माझ्या शिक्षणाचं सुदैव माझ्या 9व्या वर्षी उजाडलं. त्या शाळेत एक शिक्षिका आल्या गाडगीळ म्हणून, आणि त्यांना राहायला आमच्या घरात खोली दिली. त्यावेळी शिक्षिकेना घरात राहायची सोय आमच्याकडे केली. आणि त्यावेळेपासून माझ्या शिक्षणाचा शुभारंभ झाला. बाई आम्हाला शाळेत नेत होत्या. हळूहळू करता करता माझं प्राथमिक शिक्षण शाळा कास नंबर 1 जिल्हा परिषद नंबर 2 या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर 8वीला मी न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या प्रशाळेत प्रवेश घेतला. तिथेही खूपच साधारणपणे 3-3.5 किलोमीटर चालत जाणं आणि येणं. पण आजच्यासारखं शिक्षण नव्हतं. सकाळी पहाटे उठून सगळी शेतीची कामं म्हणजे अगदी कुळीत काढणं,
वडील आम्हाला 6:30 वाजता उठवायचे. आम्ही 6 वाजता मळ्यात जायचो, कुळीत काढायचे किंवा भात कापणी असेल तर मग ते मळणी घालायचो आणि मग शाळा. म्हणजे सगळी घरातली कामं करून आईला मदत, आमच्या कामगार असायचे त्यांच्या नाश्त्याची सगळी व्यवस्था करून मग शाळेत जायचं. असा माझा हा जीवनाचा जीवनक्रम म्हणजे जीवनाची सुरुवात झाली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूलमध्ये 8वी 9वी 10वी यासाठी मी रुजू झाल्यानंतर 8वी मध्ये माझ्या वडिलांना पहिला हार्ट अटॅक आला आणि घरात त्यांची शुश्रूषा करण्यासाठी कोणी नसल्यामुळे मी 8वीत 1 वर्ष शाळेत. तत्पूर्वी एकच मुद्दा सांगायचा, 5वीत मी गेले आणि माझी आई आजारी झाली आणि त्यावेळी माझ्या आईला हाजीलो हॉस्पिटल गोवा इथे ऍडमिट केली होती. म्हणून मी पहिली 5वीत गेल्यानंतर 1 वर्ष शाळा बुडवली. कारण घरात बाई माणूस मीच मोठी, त्यावेळी 12 वर्षाची बाई होते मी आणि बाकीची भावंड माझी होती. त्यामुळे 1 वर्ष तिथे माझा गॅप पडला. त्याच्यानंतर 8वीत वडिलांना अटॅक आल्यामुळे तिथे माझा 1 वर्ष गॅप झाला आणि मग माझं मी शिक्षण मात्र चालू ठेवलं. काही करून 10वी पास व्हायचं असं ठरवलं. 10वीत गेल्यानंतर माझ्या डोळ्यांचा आजार मला सुरू झाला सर. म्हणजे दुर्दैव माझं पाठ सोडत नव्हतं. माझ्या डोळ्यात फोड यायचे आणि मला पुढचं काहीच दिसायचं नाही 10वीच्या परीक्षेला. आणि जो शिक्षकांचा 54 दिवसाचा संप झाला सर बघा, एक गाजलेला संप होता शिक्षण. मला वाटतं 75 मध्ये नाही 77-78 मध्ये झाला तो संप आणि त्या वर्षी मी SSC ला होते. आमची परीक्षा मे मध्ये झाली सर 10वीची आणि हो मे मध्ये झाली आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आमचा रिझल्ट लागला आणि मी 10वी पास झाले. म्हणजे पासच झाले. आत्तासारखे 90-80% मला मार्क नव्हते, पण 40% मार्क घेऊन मी सर त्यावेळी पास झाले. मला खूप आनंद झाला त्यावेळी SSC पास झाले म्हणून सर. आणि मग दुसरा जीवनक्रम असं म्हणायला आमच्या गावात पोस्ट ऑफिस होतं सर आणि BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, मला पदवी मोठी पण ते काम अगदी जुजबी होतं. आणि आमच्या गावातलं पोस्ट टिकवण्यासाठी मला वडिलांनी SSC झाल्यानंतर 10 दिवसांनी त्या पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीला लावलं. कारण गावात पोस्ट टिकवणं फार गरजेचं होतं. म्हणून तिथे काहीतरी अफरातफर झाली, त्यामुळे पोस्ट ऑफिस पुन्हा सावंतवाडीला जाणार, गावातलं पोस्ट जाणार. त्यावेळी जे गावात सुविधा निर्माण करणारी जी काही माणसं होती किंवा गावाचा उत्कर्ष करावा, गावात आपल्या काहीतरी असावं, अशा लोकांपैकी माझे एक वडील होते. माझ्या वडिलांचे 1-2-3 मित्र होते. नारायणभाई म्हणून होते, बापू सातार्डेकर म्हणून होते, बाबीभाई म्हणून. ही जी मंडळी होती त्या सगळ्यांनी या गावासाठी आमच्या वाडीसाठी खूप काहीतरी केलेलं होतं. त्यामुळे ही मंडळी माझ्या वडिलांची मित्र होती आणि या मित्रांच्या सगळ्या आग्रहापासून शांताराम तुझ्या मुलीला पोस्टात नोकरीला लाव आता, नाहीतर आमचं पोस्ट जाणार. आणि त्यावेळेसारखी पसंती हा विषय नव्हता. वडिलांनी 6 वाजता येऊन सांगितलं उद्यापासून तुला पोस्टाची नोकरी करायची आहे. मी एकदाच म्हटलं अण्णा मला नाही जमणार, सुरू करायचं. ते काहीच नाही. आणि पोस्टाची नोकरी मी पगार त्यावेळी 80 रुपये होता सर. पगार 80 रुपये होता. त्याच्यात सकाळी टपाल जाऊन आणायचं मडुऱ्यातून 4 किलोमीटर. त्याच्यानंतर अख्ख्या गावात पत्र वाटायची सर, मनी ऑर्डर द्यायच्या आणि संध्याकाळी पोस्टाचा हिशोब करायचा. असं सगळं काम होतं. खूप मजा आली सर ते काम करताना, आनंद वाटला. मुळात समाजासाठी काहीतरी करण्याचं माझ्या आईवडिलांकडून मी वारसा माझ्याकडे होता. त्यामुळे त्या कामात मला कधी कमीपणा वाटला नाही किंवा काहीच नाही. त्यावेळी 15 पैसे सर कार्ड होतं आपलं, पोस्ट कार्ड 15 पैसे होतं आणि 25 पैसे अंतर्देशीय पत्र. आणि त्यावेळी मुंबईतून जे गिरणी कामगार होते त्यांच्या येणाऱ्या मनी ऑर्डरवर इथली सगळी कुटुंब चालायची आणि 50 रुपये 100 रुपयाची मनी ऑर्डर सर त्यावेळी यायची. आणि ही माणसं, गावातली माणसं त्या मनी ऑर्डरची अगदी चातकाप्रमाणे वाट बघायची. मनी ऑर्डरची तर सोडाच, पण माझ्यासारख्या पोस्टमनची, मी पोस्टमन म्हणून काम करायची ना, मग ते माझी जी पोस्टमनची देवासारखी सर वाट बघायची. कोळ्या भाबड्या बायका खरंच मला वाईट वाटतं. त्या अशा डोळे लावून बसायच्या माझ्या वाटेकडे. साधारणपणे 10, 10:30, 11ला मी गावात ज्यावेळी फिरायला आणि
आमचं काय आलं काय ग असं विचारायच्या. नाही म्हटलं की म्हणायची यावेळी यायला हवं, 12 तारीख झाली, कारण 7 तारीखचे पगार ना मिलचे, मग 12 तारीख पर्यंत मनी ऑर्डर यायला हवी. नाही आलं की मग त्यांना तुटवायचा. आणि सर 50 रुपयाची 100 रुपयाची मनी ऑर्डर दिली की त्या बायका मला 4 आणे द्यायच्या. 4 आणे, 4 आणे. आणि बाय एक कार्ड दे हा, त्याला पैसे पोचले म्हणून सांगू भया. 4 आणे द्यायच्या. ते 15 पैशाचं कार्ड, 10 पैसे उरायचे, काही वाटत नव्हतं. आजी ठेव घे, नको ते तुझे. आणि मग ती आजी माझ्याकडूनच ते कार्ड घेऊन घ्यायची आणि तसंच कार्ड पुन्हा ती माझ्याकडे द्यायची की हे घेऊन जा म्हणून. पुन्हा ते पोस्टात टाकायचं होतं ना, म्हणून. अशा प्रकारे हा माझा पोस्टाचा जीवनक्रम चालू होता. त्यानंतर मी सामाजिक मोठ्या चळवळीत असं म्हटलं तर त्यावेळी राम जन्मभूमी मुक्तीचं मोठं आंदोलन चाललं होतं. त्या आंदोलनातही सर मी भाग घेतला. अगदी आपल्या झाशीपर्यंत सुद्धा मी गेले. 2-3 आंदोलनं त्यापर्यंत केलेली आहेत. पण माझे आई वडील असतील, माझी भावंड सगळी असतील, ह्या सगळ्यांनी सर मला ह्या सगळ्या कार्यात माझ्या खूप मदत केली. वडिलांचं आणि आईचं कायम मला सपोर्ट असायचा. चांगल्या कामासाठी त्यांनी मला कधीच नकार दिला नाही. परिस्थिती गरीब होती. माझे खूप शिक्षित आई वडील नव्हते, म्हणजे खूप शिकलेले असे नव्हते, पण ते त्यांचं शिक्षण होतं. त्या शिक्षणाच्या आधारावर आम्हा 5 भावंडांना त्यांनी सर घडवलं आणि खूप मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतोय, खूप आदर आहे. माझे आज आई वडील हयात नाहीये, पण आई आणि वडिलांनी मला त्यावेळी चांगले माझ्यावर संस्कार केले, म्हणून आज सर मी समाजात उभी आहे. कालांतराने सर हे सगळं आमचं व्यवस्थित चाललं होतं. मध्ये एक 2-3 घटना वाईट घडल्या. मोठ्या भावाला माझा ऍक्सिडेंट झाला, मुंबईत दहीहंडी त्याने फोडली. त्यानंतर धाकट्या भावाची बायको ती काही आजाराने गेली. असं करता करता 2002 साल सर उगवलं आणि एक वाईट असा प्रसंग घडला. काही कारण नव्हतं, काही निमित्त नव्हतं किंवा काही नव्हतं. आणि अशा वेळी मला एका आमच्या चुलत काकाच्या खून खटल्यात अडकवण्यात आलं 102 मध्ये. आणि मी सर 58 दिवस सावंतवाडीच्या जेलमध्ये नाहक अडकून पडले. म्हणजे आता मी सांगते आणि दुर्दैवाने आज तो 9वीचा दिवस सर. ह्याच दिवशी मी 2 किलोमीटर अंतरावर लांब होते. काही घटना घडली, मला काय माहित पण नव्हतं. आणि अशा वेळी काय म्हणतो आपण, एखाद्यावर सूट उमरावायचा, त्याला सुद्धा काहीतरी सर मर्यादा असते. कुठल्या स्टेज पर्यंत जावं, तसा तो सूट उडवला गेला. पण सर माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. न्यायदेवतेला आजही मानते मी. सगळं झालं. मी 58 दिवसांनी बाहेर पडल्यानंतर चार्जशीट होऊन कोर्टात ज्यावेळी केस स्टँड होते, म्हणजे चार्ज ठेवतं कोर्ट आरोपी, त्यावेळी स्वतः जज साहेबांनी सांगितलं की मॅडम तुमच्यावर चार्ज ठेवण्या एवढं मला इथे काही दिसत नाही. सर आम्ही 2 भावंड त्याच्यात अडकलो होतो. माझा मोठा भाऊ एक आणि मी, अशी आम्ही 2 भावंड त्या खून खटल्यात होतो. आणि कोर्टाने माझा आणि माझ्या भावाचा डिस्चार्ज सर केला केस स्टँड होण्यापूर्वी. हा माझ्यासाठी सर खूप मोठा आनंद आहे की सत्य हे सत्य असतं आणि न्याय देवतेने चांगला न्याय दिला. आणि मग माझे त्याच्या आधी मी पत्रकारिता सुरू केली होती, पण ह्या सगळ्या घटनेमुळे माझी पत्रकारिता काही दिवस थांबली होती. पत्रकारिता सुरू करायला मला अशोक कानकेकर यांनी खूप मदत केली. आज ते हयात नाहीये, त्यांनी मला पत्रकारितेत आणलं. आणि माझा जो बाकीचा जो प्रवास होता तो कैलासवासी संजय कांबळे यांनी पुढे नेलेला आहे. आणि आज तकत माझी पत्रकारिता चांगल्या प्रकारे चालू आहे. बोला सर, मीच सगळं बोलत गेले, तुम्ही बोला आता. नाही, खरोखर आपल्याला सलाम आहे. अशा सर्व म्हणजे जीवनामध्ये सहज सोपे जे प्रवास होतात ते कुठेतरी एक यशस्वी बनवत नाहीत. म्हणजे जी आज माणसं यशस्वी जी आहेत, एका उंच शिखरावर आहेत, त्यांना खडतर प्रवास हा करावाच लागतो आणि त्यांच्या आयुष्यात खडतर प्रवास हा असतो. आता भयंकर म्हणजे काही तुमच्याकडून काही चूक घडली नसताना तुमच्या नाहक आरोप करून तुम्हाला कोर्टाची पायरी दाखवली गेली
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा खडतर खूपच भयंकर आणि स्वतः तुमच्यावर घरची जबाबदारी असल्या कारणाने एक महिला असून सुद्धा तुम्ही त्या पार पडल्या आणि खरोखरच तुम्हाला सलाम आहे आमचा. आणि धन्यवाद. मुळात एका मुद्द्यावर आम्ही येतोय की आपण हे पोस्टमनचं सुद्धा किंवा पोस्टामध्ये आपण काम केलं. त्याचबरोबर पत्रकारिता आपणास पत्रकारितेची आवड कशी काय निर्माण झाली? किती वर्ष कार्यरत आहात? त्याचबरोबर पत्रकारी क्षेत्रातला आपणास आलेला अनुभव ऐकायला आवडेल. सर, पत्रकारिता जी सुरू झाली ते पावसाचे दिवस होते आणि मी बांद्यात गेले होते. चिखल जिकडे तिकडे असा होता, खड्डे होते रस्त्यावर आणि एक रिक्षावाला गेला आणि त्या रिक्षा फास्ट असल्यामुळे त्याचा चिखल एका बाईच्या अंगावर उडला. मी त्याला थांबवलं आणि म्हटलं, ए थांब, तिला आधी साबणाला पैसे दे म्हटलं. त्या बाईच्या कपड्यावर जो चिखल उडला त्याला पैसे दे. त्याने हा हू करून 20 रुपये दिले. पण त्याचा इगो दुखवला गेला ना. मी 20 रुपये मागून त्या बाईला दिले ते. त्याने तिथेच कोणतरी एक पत्रकार त्याला मिळाला. त्याला जाऊन सांगितलं की मंगल कामतने माझ्याकडून 20 रुपये घेतले चिखल उडल्यामुळे. त्याने दुसऱ्या दिवशीच्या पेपरात त्याचं नाव नाही घेत मी, तू मी अशी एक बातमी आपण करतो, म्हणजे मी नामानिराळा असून कोणाचं नाव नाही का, अशी ती तू मी त्याने बातमी केली. एक महिला 20 रुपये घेतले, चिखल उडला, अशी. मला भयंकर राग आला त्या गोष्टीचा. भयंकर म्हणजे भयंकर. अरे काही नसताना म्हटलं आहे. आणि मग मी ठरवलं की आपणच पत्रकारिता करावी. पत्रकारिता काय असते हे आपणच बघायला हवं. आणि डोक्यात एक घेतल्यानंतर मग माझं एक आहे, मी एखादं काम सर ठरवलं ना की मी ते पूर्ण करतो. त्या दिवसात ठरवलं नाही आपण पत्रकारिता करायची. पत्रकारिता करायची पण ही असली नाही पत्रकारिता करायची, सत्याची पत्रकारिता करायची. आणि मग मी पत्रकारिता सुरू केली. अशोक काणकेकरांना मी स्टँडवर असं योगायोगाने भेटले, कैलासवासी, आणि त्याने मला पुढारीच्या कामात रुजू करून घेतलं. आणि मग माझा प्रवास हा सुरू झाला. बराच माझा प्रवास सुरू झाला. मी प्रिंट मीडियाकडून इलेक्ट्रॉनिक मीडियात पण काम केलं, पण मला कधी सर भीती वाटली नाही. माझ्या वरिष्ठांना भीती वाटत होती. मंगल कामत आता ह्या वयात प्रिंट मीडियाकडून इलेक्ट्रॉनिक मीडियात येते, ती काम करेल की नाही, तिला झेपेल की नाही, असं सगळं त्यांना वाटत होतं. पण मी करणार, काही का असे ना, मी करणार असं मी सर ठरवलं होतं. आणि मी हे काम आज चांगल्या प्रकारे सर करत आहे. आणि मी सर तुम्हाला सांगू इच्छिते की वयाच्या 55 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बीएचा अभ्यास केला सर. मला एक आवड होती की आपण बीए करावं. बाह्यस्थ विद्यार्थिनी म्हणून मी बीएचं बघूया तरी एकदा प्रयत्न करून म्हणून बीएचा अभ्यास सुरू केला मी. सर खूप आता काही लक्षात तसं राहत नाही, पण एक जे ठरवलं ते करायचं. कारण प्रत्येक वेळी माझं शिक्षण आड यायचं, ग्रॅज्युएशन नाही ना असं यायचं. मग नाही म्हटलं आता ग्रॅज्युएशन, जिथे ठपका येतो तो बाजूला काढायचा. असं आजपर्यंतच हे सगळं चाललंय. पत्रकारिता करताना सर अनेक अनुभव आले, चांगले आले, वाईट आले. आजही खेडेगावातली तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. काही काय आपण म्हणतो ते गावातले प्रतिष्ठित मग काय असे अनेक गावात असतात, तसेच काही असतात त्यांच्या विरोधात बातमी लिहिली की मग बघून घेईल, विचारलं पाहिजे, असं सगळं. अशीच एक सर खूप वर्ष झाली याला एका गावात आपले चिरेखांडचा व्यवसाय चालायचा. आणि तो ह्याचा होता, म्हणजे थोडस त्याला आपण म्हणतो ना थोडस पासिंग आणि थोडस अपासिंग असं चाललं होतं. तर मला एकाने सांगितलं की असं असं आहे म्हणून. मी दुसऱ्या दिवशी बातमी लावली, ती अशीच लावली की अवैध हे चालू आहे उत्पन्न, तर वरिष्ठांनी खाणकाम वरिष्ठांनी याच्यात लक्ष घालावं, दखल घ्यावी म्हणून. मग ते संबंधित माणसाने मला थांबवलं रस्त्यात आणि त्या माणसाचा मधला मीडिएटर दलाल असतो ना तो प्रकार, आणि मला थांबवलं आणि विचारलं ही बातमी कोणाची? म्हटलं खाणीची बातमी. कोणाची म्हणजे? मला नाही माहिती कोणाची ती. कोणी लिहिली? लिहिली मी म्हटलं.
कोणाची ती मला माहित नाही, बातमी मी लिहिली. तुम्ही कोणाच्या विरोधात लिहिलात हे तुम्हाला माहित आहे का? मी म्हटलं नाही ना, मला कोणाच्या विरोधात ती बातमी माहित नाही, पण ती आहे ती वस्तुस्थिती आहे म्हटलं, ती लिहिली मी. खोटं असेल तर बघतील ते म्हटलं. महसूल विभाग आहे ना असं म्हणायला सर, आणि माझ्या समोरून तहसीलदार साहेबांची गाडी गेली. तेवढ्यातच मी म्हटलं बघा हे तिकडेच निघाले आहेत तुम्ही बघा म्हटलं. आता तो थांबतो कशाला हो, निघूनच गेला. त्यानंतर माझ्या वाटेला तसे कोणी येत नव्हते, कारण हा चौकात घडलेला प्रसंग होता सर. आणि मी माझी पत्रकारिता करताना कधीच काल्पनिक केली नाही सर. ते असं होईल का, असं घडेल का, असं कधीच नाही. मला ह्याने सांगितलं, मला त्याने सांगितलं, वस्तुस्थिती जाऊन बघायची आणि मग लिहायचं. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर. कोणाच्याही दबावाखाली जर बातमी लिहायची झाली तर ती लिहायचीच नाही ना. कशाला सर लिहायची, उगाच थातूर मातूर लिहू. वाचकांचा भ्रमनिराश करायचा कशासाठी करायचा तुम्ही मला सांगा. फार तर कोण मला म्हणतील मंगल कामतने बातमी दिली नाही, पण ती चुकीची बातमी देणं माझ्या ह्याच्यात बसत नाही सर, आणि मी ते कधी करत नाही. दुसरा मुद्दा असा सर, मी एका छात्रालयावर पूर्णपणे असं काम करते, विना अनुदान घेता. तिथे काही मी रुपया घेत नाही. अशा छात्रालयात मी काम करते. माझा काही वेळ त्या छात्रालयासाठी, दयासागर छात्रालय रोणापाल असं ते छात्रालयाचं नाव आहे. आपल्या जिल्ह्यातील गरीब गरजू जी मुलं आहेत त्या मुलांना तिथे शिक्षण दिलं जातं. आणि हे शिक्षण एक चेन्नईची संस्था एम फॉर सेवा, अखिल भारतीय सेवा अभियान, ही संस्था हे शिक्षण देतं. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुप्रजा निर्माण करण्यासाठी अनेक ही वसतिगृह स्थापन केलेली आहेत, आणि त्याच्यातलं हे एक आमचं वसतिगृह आहे. आज घडीला या छात्रालयात 30 मुलं आहेत सर. कोरोनाच्या आधी ही संख्या 102 पर्यंत होती. गरीब आणि गरजू मुलांसाठी शिक्षण म्हणजे राहणं, खाणं पिणं, आणि आम्ही कुठून तरी मग कोणाच्या तरी खिशात हात घालून वह्या पुस्तकं गोळा करू. आता पुस्तकं शाळेत मिळतात, पण वह्या कोणाच्या तरी खिशात हात घालायचं, कोणतरी मोठा माणूस बघायचा आणि त्याला सांगायचं बाबा मला 5 डझन वह्या दे. अशा प्रकारे हे छात्रालय आम्ही चालवतो. तिथे व्यवस्थापक म्हणून वीर आहेत आणि 2 ताई आहेत, आणि अशा प्रकारे तोही एक समाजातला मी त्या मुलांबरोबर राहून खूप आनंद घेते. बरं वाटतं मुलांमध्ये मिसळून, त्यांना 4 गोष्टी सांगून खूप बरं वाटतं सर. आणि असा हा माझा एकूण पत्रकारितेचा. नक्कीच सलाम आहे. मी आज भारावून गेलो मुलाखत घेताना. योगायोगाने रणरागिणी या सत्राखाली आज आपली भेट झाली. आपण फोनवरच सगळा संपर्क झाला. सन्माननीय अभिमन्यू लोंढे सरांनी आपला संपर्क करून दिलाय. आज आपले शेखर सामंतने शुभेच्छा दिल्या मुलाखतीचं आपलं नाव ऐकून. त्यावेळीच मी समजलो हे खूप महान आहे कार्य. आणि ज्या आज रणरागिणी आहे त्या खरोखर रणरागिणी सारख्या तुफान आपली जी शैली आहे किंवा आपल्याकडे जे निर्भीड वक्तृत्व आहे किंवा समाजासाठी झटत राहणं, हे आज मला अनुभवायला येणार आहे. फेलिक्स फर्नांडिस म्हणतात कोणत्याही गोष्टीला कारण लागतंय, खरं ठरलं हे ताई तुमच्या शिक्षण हाल म्हणजे सुरुवातीच्या ज्या काळात त्यांनी प्रतिज्ञा दिली होती. त्याचबरोबर पत्रकारिता म्हणजे आजची निर्भीड पत्रकारिता किंवा आजच्या काही संभ्रमावस्थेत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणजे चूक ते चूक, बरोबर, योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्य, अशा कुठे काही दिसत नाहीये. हे काही गोष्टी अशा सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. तर एकंदरीत आपण ही आपण सेवा सुरू करत आहात, त्याबरोबर आपण सामाजिक कामामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अग्रेसर आहात. तर आपल्या सामाजिक अन्य कार्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर, अनेक संस्था म्हणण्यापेक्षा दयासागर छात्रालयावर मी आहे. माझं मी ज्या हायस्कूलमध्ये शिकले, इंग्लिश स्कूल मडेरा, त्या एका हायस्कूलवर मी पालक संघावर तिथेही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आमचं बांदा पोलीस स्टेशन आहे, पोलीस ठाणे आहे, त्या पोलीस ठाण्यावर गेली 15 वर्ष मी महिला दक्षता समिती म्हणून काम करते सर. आणि खूप मला आनंद आहे की जवळजवळ आत्ताच्या घडीपर्यंत, ह्या वेळेपर्यंत एक 100 पेक्षा म्हणजे 150 ते 200च्या जवळपास असे महिलांचे, म्हणजे त्यात मुली असतील,
महिला असतील, आजी असतील, अशा सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि ही सगळी कुटुंब आज गुण्यागोविंदाने नांदताना बघून मला खूप आनंद होतोय सर. पोलीस स्टेशनवर एखादी बाई आपल्या नवऱ्याच्या विरोधात किंवा सासरच्या विरोधात तक्रार घेऊन येते, त्यावेळी ती अशा स्टेपवर असते, मी आता ह्यांच्याकडे राहणार नाही, मी माझ्या माहेरीच जाणार आहे. आणि हा मुद्दा घेऊन ती आल्यानंतर तिला समजावणं, माझ्याबरोबर सगळी पोलीस स्टेशनचे साहेब असतात, कर्मचारी असतात, आणि तिला ज्यावेळी आम्ही हे समजावतो किंवा एखादी केस आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्या अर्धी केस झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नाही आपलं कुठेतरी चुकतं. आणि पूर्ण तिला समजून सांगितल्यानंतर ती ज्यावेळी बाई पुन्हा आपल्या घरी जाते आणि दीड वर्षांनी किंवा 2 वर्षांनी ती परत मला हाक मारते, त्यावेळी तिच्या कमरेवर असलेलं मूल बघून सर खरा आनंद होतो. म्हणजे जी बाई मी ह्यांच्या बरोबर राहणारच नाही असं म्हणून जाते ना, त्या बाईच्या कमरेवर ज्यावेळी मूल बघतो आम्ही, त्यावेळी खरा आनंद होतो सर. हे एक वेगळा आनंद असतो की एक कुटुंब जोडलं गेलं, एक संसार जोडला गेला. एका आईवडिलांची मुलगी आईवडिलांकडे जाणार होती, ती आपल्या घरी राहिली आणि सुखी आहे हे बघून सर खूप आनंद होतो. आणि ते काम करताना मला खूप आनंद होतो. मी मनापासून, म्हणजे कधीही मला पोलीस स्टेशनवर बोलवणं आलं की मी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून मी त्या कामासाठी जाते सर, आणि ते काम करते. नक्कीच. एकंदरीत आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं, प्रेरणा घेण्यासारखं आहे. फेलिक्स फर्नांडिस म्हणतायत, सावंतवाडीचे ताई तुम्ही आहात, आम्हाला खूप बरं वाटलं ऐकून. त्याचबरोबर ते म्हणतायत की आजच्या पिढीला, म्हणजे जे आपण आज वर्ष आपलं 63 आहे, पण 63 असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी आपण जपत आहात. समाजामध्ये काय अन्याय आहे त्यावर आवाज उठवत आहात. म्हणजे स्वार्थ स्वतःचा न बघता माणुसकीचं, मानवता हे कुठेतरी रूप दाखवत आहात. आणि ह्या गोष्टी आजच्या पिढीने त्याच्या आत्मसात करणं गरजेचं आहे. खरोखरच आपण एक प्रेरणादायी आहात किंवा आजची रणरागिणी आहात, आणि प्रेरणा आपल्याकडून आपल्याला मिळाली पाहिजे. मी स्वतः बरंच काही तुमच्याकडून शिकतो. मला तुमची एक एनर्जी, या वयात सुद्धा जी एनर्जी असते, ऊर्जा असते, ती सहजा कोणाकडेही नसते. म्हणजे परमेश्वराने एक पाठवलेलं एक भूभागावर एक रत्न असतं किंवा देवदूत म्हणा, म्हणजे अशी व्यक्ती या सर्व नसतात. कारण समाजासाठी झटणारी माणसं ही क्वचित असतात. आपल्या जर स्वतःच्या स्वार्थासाठी आज बघितलं तर सगळीकडे डुबलेली माणसं आहेत, पण समाजासाठी, दुसऱ्यासाठी झटणं आणि त्यातून आत्मसुख, समाधान मिळवणं, अशी माणसं क्वचित असतात. त्यांना देवदूत म्हटलं जातं. परमेश्वराने एक भूतलावर पाठवलेलं एक रत्नच असतं, ते आपण आहात. मी अतिशयोक्ती करत नाहीये. तर आजचा नवरात्रीचा दिवस आहे. नवरात्री आज जवळ 9 दिवस, उद्या दसरा आहे. तर नवरात्रीच्या 9 विशेष मुलाखती दरम्यान आपण महिलांना किंवा पूर्ण सर्वांना नवरात्रीच्या निमित्ताने संदेश काय द्याल, कोणता संदेश द्याल? सर, नवरात्री हा देवीचा उत्सव असतो, आणि ज्यावेळी भूतलावर असुर माजतात, म्हणजे ते कुठल्याही प्रकारातले असो, तर त्या असुरांच्या नाशासाठी दुर्गा देवीने घेतलेली ही रूप आहेत सगळी. आणि आज आपल्याला हेच करायचं आहे सर. या भूतलावर आज अनेक प्रकारे असुर माजलेले आहेत. मग ते असुर कुठल्याही प्रकारचे असतील, माजलेले आहेत असं मी म्हणते सर. तयार झालेले नाहीत, माजलेले आहेत. आणि या असुरांचा नाश करण्यासाठी आणि आपला समाज सुसंस्कृत आणि समाजातली प्रत्येक माणसाला, प्रत्येक बाईला, की आपलं जीवन आनंदात, भयमुक्त, सगळ्यात महत्वाचं आहे, भयमुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येकाने दुर्गाचं रूप घेऊन ह्या असुरांचा नाश केला पाहिजे. असुरांना मारण्यासाठी ताकद नसेल, शस्त्र नसेल, पण एका बाईने जर ठरवलं ना, तर बाई खूप काहीतरी करू शकेल. ती दुर्गा असते, तो दुर्गेचा अवतार आहे. आणि समोर किती पुरुष असले तरी दुर्गेने जर आपला अवतार धारण केला तर सगळे पुरुष आपोआप बाजूला होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे या नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या
उत्सवात मी सगळ्या समाजातली महिला असेल, बालकं असतील किंवा पुरुष असतील, मग पुरुषांनी सुद्धा महिलेचं रूप घेऊन किंवा दुर्गेचं रूप घेऊन एखाद्या चांगल्या कामासाठी जर भांडलं तर त्याच्यात काहीही वावगं होणार नाही. त्यामुळे मी आजच्या या दिनी एवढंच सांगू इच्छिते की या भूतलावर जी आपला समाज जगतो आहे, या समाजाला भयमुक्त जीवन जगण्याचं, आनंदात जीवन जगण्यासाठी आपण प्रत्येकाने हारीचा वाटा उचलून ते काम केलं पाहिजे. सर, आपण म्हणतो आग लागली आहे, शेजाऱ्याच्या घराला लागली, माझ्या घरापर्यंत अजून आली नाही, मग बघूया. पण शेजाऱ्याच्या घराकडे लागलेली आग माझ्या घराकडे कधी, माझ्या घराकडे नाही तर माझ्या घरात कधी येईल ही सांगता येणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने जागृत होऊन या असुरांचा नाश केला पाहिजे असं मी सांगेन. सर, नक्कीच छान मार्गदर्शन करत आहात. तसे आपल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. म्हणजे खरोखरच आपण ज्या समाजामध्ये आज आपलं एक अनेक ठिकाणी आपले व्याख्यानं झाली पाहिजेत. आज घरातलं इथे आज टीमद्वारे मी सांगू शकतो की म्हणजे आपल्या सारख्या खरोखरच जे समाजासाठी उपयुक्त आहे, की समाजासाठी एक समाजामध्ये बदल घडण्याची ज्यामध्ये ताकद आहे त्या आपण, आणि त्यातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून व्याख्यानं लोकांना जागृत करण्यासाठी नक्कीच आपण मिळून प्रयत्न करूया. तर आज असं म्हटलं की एक विषय येतो, वैशाली जोशी म्हणतात, ज्यांची सुरुवातीला मुलाखत झाली, दुसऱ्या दिवशी अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात. फेलिक्स फर्नांडिस म्हणतात, एकंदरीत पत्रकारिता आणि घरातलो याची भीती निर्माण झाली हे नक्की आहे. कारण निस्वार्थीपणे आपण काम करत आहोत, आपला कुठला एक रुपयाचा स्वार्थ नाही आहे, एक पैशाचा नाही, 1 रुपये सोडून द्या, एक पैशाचा स्वार्थ नाही आहे. तर आता नेहमी आपण एक पत्रकार आहात, सावंतवाडी मध्ये आपलं स्थायिक आहात. तर सगळ्यात रोज महत्वाचा एक प्रश्न येतोय, जे काम रखडलेलं आहे, आपणास माहित असेल, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस घोषित होऊन सुद्धा ते झालेलं नाही आहे. तर काही अडथळे येतात किंवा कोरोनामध्ये सुद्धा 3 गाड्या रद्द केल्या. तर सागर तळवडेकर नेहमी मांडत होते, अभिमन्यू लोंढे सर मांडत असतात, किंवा मीर मटकर, सर्वजण, आणि कोकण भाषेत सावंतवाडी टर्मिनस झालं तर पर्यटन दृष्ट्या आणि इतर सगळ्या गोष्टीत आपल्याला खूप काही फायदा होऊ शकतो, रोजगार निर्माण होऊ शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ते काय रखडलं, किंवा काही गोष्टी झाल्या, किंवा आपली लोक सक्रिय नाहीत का कळतंय पण ओळख नाही, अशा गोष्टी झाल्यात काय सांगाल? या सावंतवाडी टर्मिनस होणं गरजेचं आहे, यावर आपण काय सांगाल? सर, कळतं पण ओळख नाही, हा जो तुम्ही मुद्दा सांगितलेला आहे तो तिथे कळीचा मुद्दा झालेला आहे. कळतं पण कोणाच्या विरोधात मी बोलावं, मला ते हवं, पण मी कसा भांडू, अशी जी आजची स्थिती झालेली आहे. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस जे रखडलंय ते त्यामुळे जर सगळ्यांनीच एकदा की मला हे होणं गरजेचं आहे, मग माझ्यासमोर माझा भाऊ आहे, माझे काका आहेत, माझे वडील आहेत, जरी असले तरी मी त्यांची समजूत काढेन, पण माझं ध्येय आहे की सावंतवाडी टर्मिनल व्हायला हवं किंवा होणं गरजेचं आहे, त्यासाठी मी भांडणार असं जर ठरवलं, सर मनापासून आतून जर ठरवलं तर ते निश्चित होणार आहे. पण मला हवं, पण मी कसं बोलू, हा जो मुद्दा आहे ना, तो बाजूला ठेवून आपण सगळे जर लढलो ना तर निश्चितपणे सावंतवाडी टर्मिनस होणार आहे आणि त्याचा आपल्या या भागाला खूप मोठा उपयोग होणार आहे. पर्यटन वाढणार आहे. आपल्याकडचे जे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळायला हवं, आणि आज त्यांच्या हाताला काम मिळणं सर गरजेचं झालेलं आहे, आणि ते मिळू शकेल हा सगळ्यांनी विचार करायला हवा, आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. सर, मध्येच फक्त 2 वाक्य बोलते मी माझ्या या तुम्ही मध्येच म्हटलं की समाजासाठी गरज आहे. मी माझ्या या सगळ्या जीवन प्रवासावर मी माझं आत्मचरित्र लिहिलंय. सर, माझा जीवन प्रवास असं मी माझं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. पुस्तकाचं प्रकाशन 18 मेला आत्ताच झालेलं आहे. 2 वर्ष पुस्तक राहिलं माझं कोरोनाच्या काळात, आणि ते पुस्तक मी प्रकाशन केलेलं आहे, माझा जीवन प्रवास. आणि दुसरी गोष्ट की मी एक दिशा फाउंडेशन म्हणून ट्रस्ट स्थापन केलेला आहे, आणि त्या ट्रस्टचा उद्देश हा आहे की इथली ज्या महिला असतील, मुलं असतील, शाळेत जाणारी मुलं असतील, किंवा मग वयात येणारी मुलं असतील, किंवा काही ठिकाणी आपण जर बघितलं मधल्या काळात
तर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. तर अशा वेळी त्या शाळांमधून जाऊन मार्गदर्शन करावं या दृष्टीने या ट्रस्टची स्थापना केली. सर खूप आधीपासून म्हणजे जवळजवळ एक 5-6 वर्षापासून डॉक्टर पाटकर म्हणून आमचे आहेत इथले हे मानसोपचार तज्ज्ञ, त्यांच्याबरोबर शाळांमधून आम्ही अशी चर्चासत्र घेतलेली होती. आणि मग मी विचार केला की नुसतं असंच जाऊन सांगण्यापेक्षा एकतर आपण बॅनर घेऊन गेलो तर ते बरं होईल. आणि त्या दृष्टीने या संस्थेची सर स्थापना झालेली आहे. तर ह्या 2 गोष्टी माझ्या मगाशी सांगायच्या राहिला. एक माझा जीवन प्रवास आहे, मी आत्मचरित्र लिहिलेलं आहे, आणि दुसरी ही संस्था. आता तुमचा प्रश्न विचारा. नक्कीच. खूप खूप तुमचं कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा. खरंच आज म्हणजे जे आमच्या मनात होतं ते तुम्ही बोलला. कारण आज गरज आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे काही चाललंय त्याला आपण थांबवू शकतो, पण भावी पिढीला जे काय पाहिजे ते आपण शाळा हे टार्गेट आहे किंवा मुलांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया की आता कोकण हे स्वर्ग आहे, कोकण हे स्वर्ग आहे, हे स्वर्ग अबाधित राखलं पाहिजे. आज कोकणचे लचके तोडले जात आहेत. आपण जाणकार पत्रकार आहात की म्हणजे वनराई जात आहेत किंवा जमिनी जात आहेत. तर आपल्या जमिनी ह्या आपल्याकडे साबित राहिल्या पाहिजे, ते इतरांकडे जाता कामा नये. कारण वाढ वडिलांनी हाल अपेष्टा सहन करून पोटाला चिमटा काढून ह्या जमिनी पुढील पिलावाडीसाठी सांभाळून ठेवल्या. त्या सुद्धा कसून खाऊन पुढच्या पिलावाडीसाठी सांभाळून ठेवून त्याला सुद्धा कसून खाण्यासाठी ठेवल्या असताना आज त्या पूर्वजाला त्या वाडवडिलांना सगळं समजलं होतं. पण आता जे काही चाललंय जमीन भराभर सगळ्या गोष्टी जात आहेत. एकदा आपली जमीन गेली की ती परत आपल्याला मिळणार नाही. कारण आम्हाला दाखले अनेक मिळालेले आहेत. अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी सुद्धा समजले की एकदा जमीन गेल्यानंतर कोणी उभे करत नाहीये. सावंतवाडीचा दोडामार्ग भाग आपला पूर्ण जातोय. आत्ताच आमच्याकडे प्रकरण आलं होतं. मग अशा वेळी आपल्या माणसांनी निदान जे आहे ते शिल्लक राहण्यासाठी आपल्या जमिनी ह्या विकू नये किंवा काही आता गरज असली त्या गोष्टी आहेत तर आम्ही आवाहन करतो की आम्हाला सांगा म्हणून. तर याविषयी आपण काय सांगाल? आपल्या माणसाने आपल्या जमिनी आपल्याकडेच साबित राखल्या पाहिजे. त्या आपल्या नाही आहेत, ती आई आहे. आणि त्या धरणी माताचं आपण दुसऱ्यांना विकतोय आणि तो एकदा विकल्यानंतर आपण इथं काहीच चालणार नाही. यावर आपलं मत काय सांगाल? सर आपली ही भूमाता जी आहे, आपली जमीन आहे, हीच आपली आई आहे. आणि आज आपण आईवरच घाव घालतो. म्हणजे आईच्या पोटी आपण जन्म घेतला तिला आपण विसरतो असं नाही का होणार? आपण बघितलं तर तुम्ही जसं म्हटलात तर दोडामार्ग भाग असेल किंवा हा माझ्या बांद्याच्या शेजारचा सगळा भाग असेल, तर काही केरळीयन माणसाने या जमिनी 99 वर्षाच्या करारावर घेतलेल्या आहेत. मला एक सांगा सर, आज मी माझी जमीन 99 वर्षाच्या कराराला दिली. 99 वर्ष ज्यावेळी पूर्ण होणार त्यावेळी तो मला जमीन देणार आहे का? हा सगळ्यांना विचार करायला हवा. त्याने करारावर घेतली, पण आज मुठभर जे दलाल आहेत, जमिनी विकून गब्बर होण्यासाठी जे मुठभर दलाल झालेले आहेत ना, हे दलाल त्या माणसांना, सर्वसामान्य माणसांना असे फिरवतात. आणि यांना बरोबर माहिती असतं मंगलकामाची जमीन कुठे आहे, कोण बघतोय, ती पडीक आहे का, किती वर्ष, ही सगळी ते माहिती काढतात. आणि त्या बिचाऱ्याला जमीन मालकाला कवडी मोलाने त्याच्याकडून ती जमीन घेतात आणि आपण मात्र गब्बर होतात. ह्याचं सर उदाहरण माझं आहे स्वतः. माझ्यावर ज्यावेळी 302 ची केस झाली 2002 मध्ये, आमची एक बागायती आहे कामत कुटुंबियाची. 28 एकर जमीन आहे ती, आणि त्याला 3 बाजूने नदी आहे. म्हणजे गोवा बॉर्डरवर आहे. गोवा आणि महाराष्ट्र अशी बॉर्डर आहे. तिथेही बागायती आहे. एक जर छोटा पूल तिथे बांधला तर त्या बागेत एक टुरिस्ट हॉटेल उभं राहू शकतं. हे हेरून त्यावेळी माझी परिस्थिती ती असल्यामुळे अनेक गिराईकं आली, अनेक माणसं आली. इव्हन मी सांगते, मला बाजूला घेऊन त्याने हे पण सांगितलं, तुला किती पैसे द्यायला हवेत ते सांग, पण तो करार करूया आपण. कारण हा सगळा करार करायला मीच विरोध केला होता. म्हणजे आमची 5ही भावंड आम्ही विरोधात होती. पण बाकीच्या भागदारांनी, काही भागदारांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही जमीन घ्या म्हणून. पण मी ठाम होते. मी त्यांना एकदा सांगितलं की जमीन जरी माझ्या भावंडाने विकत नव्हते तरी सुद्धा सांगितलं प्रत्येक हिश्श्यातला माझा 5वा भाग काढून ठेवायला हवा, मग तुम्ही जमीन घ्या. एका दलालाने तर माझ्या घरी येऊन सांगितलं, तुझ्या इथे गाडीत बसवतो, विमानात बसवतो, मुंबईत जा, भावांच्या सह्या घेऊन ये, तिथे तुला परत. मी कुठल्याही सर आमिषाला बळी पडले नाही. तसंच
मी खंबीर होते म्हणून झालं. पण ही जी आपली अज्ञान काही माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, काही अडचणी येतात त्यांना, आणि त्यावेळी ही दलाल माणसं त्या संधीचा बरोबर संधी उठवतात, ती फायदा उठवतात आणि ह्या माणसांना गाठतात. पण मला आज सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, आपली जमीन आहे ही आपण तयार केलेली नाही, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे. आपण तिचा उपभोग घ्यायचा आहे आणि तो पुढच्या पिढीला द्यायचा आहे. आता जर आपण बघितलं ना की कोरोना आला, ज्यावेळी सगळे बेकार झाले, बेघर झाले, त्यावेळी हे आले कुठे? आपल्या मूळ गावी आले आणि त्यावेळी यांनी जमिनी शोधायला सुरुवात केली. भविष्यात अशी महामारी येणार नाही का हो? भविष्यात अशी मग ही माणसं जाणार कुठे? आज सगळ्या भावाभावात भांडणं होत आहेत का? तो मुंबईवरून नोकरी सोडून आलाय, गेली कोरोनात नोकरी, आणि इथे आता तो जमिनीचा माझा 4था 5वा हिस्सा शोधतोय. मग ह्या जर हिस्सा त्या भावाने ठेवला नसता तर ह्याला मिळाला असता का? तर ही जी बाहेरगावी सुद्धा माणसं आहेत त्यांनीही विचार करायला हवा की मी इथे ऐशा आरामात आहे, पण माझी जमीन तिथे जी आहे ती तो भाऊ बघत असेल, कुटुंब बघत असेल आणि कोणी, तर त्यांच्याकडे ती तशीच राहू दे. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. आणि जमीन न विकणं हा शहाणपणा आहे, हा मूर्खपणा नाही. जमीन विकून पैसा घेऊन मुंबईला स्थायिक होणार, शहरात स्थायिक होणार हे चुकीचं आहे. त्यासाठी आपली जमीन अबाधित ठेवून त्याच्यावर कमी उत्पन्न येईल, पण ते उत्पन्न घेणं गरजेचं आहे, एवढं मी सर सांगू शकतो. नक्कीच, कारण घरातलं त्यासाठी पोटतिडकीने ही विचार मांडताय, जनजागृती करते. कारण गरज आहे, भावी पिढी ज्या पुढे ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्यावर एक आवाज उठवण्यात हे मुद्दा महत्वाचा मांडतो. आणि आपण छानपैकी खरोखरच हे लोकांनी घेतलं पाहिजे. कारण नाही जर घेत झालं तर पुढची भयंकर परिस्थिती असणार आहे. जसे आपण खंबीर राहिला तसं प्रत्येक जण खंबीर राहिलं पाहिजे. कारण हे दलाल, संधी साधू दलाल हा पूर्ण स्वतःचा स्वार्थ बघतात. दलाला कोणीही असो देतो, आपला फक्त स्वार्थ बघतो, तो दुसऱ्याचा विचार करत नाहीये. तर हा म्हणजे 2 गोष्टी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले, सुरत लुटली, पण सुरत का लुटली किंवा अन्य शहरं का लुटली? तर आर्थिक नाडी आपली मजबूत होण्यासाठी. त्याबरोबर गड किल्ले जिंकले का जिंकले? तर आपल्या अस्तित्व, आपली जागा, आपल्या पाय रोवण्यासाठी गड किल्ले जिंकले, म्हणून स्वराज्य घडवलं. आज आपण शिवजयंती अनेक सगळ्या गोष्टी साजरा करतो, पण या 2 विषयावर पण भाष्य करतोय का? की 2 विषयावर, आर्थिक नाडी मजबूत करण्यासाठी आणि जमिनी आपल्याकडे साबित ठेवण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी. तर आपलीच माणसं इतर परपांचे ना किंवा इतर लोकांना आपल्या जमिनी आपल्याच माणसांना पासून किंवा आम्हीच दाखवून दिले जातात. हे दुर्दैव आहे मोठं. त्यासाठी कोकणी माणूस हा जागृत झाला पाहिजे. घरातलं घरात जसं आपण सांगितलं खंबीरपणे आपण उभं राहिला, तसं खंबीरपणे प्रत्येक कोकणवासियाने उभं राहिलं पाहिजे. कारण असे उदाहरण दाखले आलेले आहेत. तर दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या म्हणजे मुंबईला मराठी माणसाची अवस्था काय झाली आपण बघत आहात की आर्थिक नाडी म्हणजे जे पहिले वडापाव म्हणजे शिरा काय काय जे कोकणात म्हणजे मुंबईतच लोक आपले मराठी विकायचे ते आता आपल्या हातातून निसटलेलं आहे. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं, सर्व म्हणजे हाती झुपटणे असं सगळं झालेलं आहे. म्हणजे जमिनी गेली मुंबईतली असतं, मुंबईतला मराठी माणूस कल्याण, अंबरनाथ, डहाणू, पालघर पर्यंत पोहोचला. मग ते कोकणामध्ये आता सगळे सावंतवाडी इतर सगळ्या शहरामध्ये हे सगळे पोहोचले. मग जमीनही गेली आहे, आर्थिक नाडी म्हणजे व्यवहार तो सुद्धा गेला. तर खूप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आणि होते आहे. मग ते सावध होण्यासाठी मग ठेच लागल्यानंतर सुधारण्यापेक्षा ठेच लागायच्या अगोदर आपण सुधारलो तर बरंच काही आपण बदल करू शकतो. म्हणून आपल्या माणसाने आपल्या माणसाकडून खरेदी विक्री करावी, जेणेकरून आर्थिक नाडी आपल्या हातात राहील आणि आपल्या माणसाला पाठिंबा द्यावा. यावर आपलं काय मत आहे, काय सांगाल? निश्चितच सर, आपल्याला समजा एखादा आपल्या प्रसंग आला असेल आणि जमीन विकण्याशिवाय पर्यायच नसेल तर आपल्या माणसाला ती जमीन विकली तर एक त्यातल्या त्यात आधी विकू नये, पण जर अगदीच बाबा आता पर्याय नाही तर आपल्या माणसाला ती विकू. कारण आज आपण बघतोय सर, जिथे 2 माणसं परकी 2 माणसं होती तिथे आज त्यांची 10 कुटुंब आलेली आहेत. हे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आपली चहाची दुकानं होती ती गेली, आता तिथे बेकरी उभे राहिले आहेत. बाजूला बघितलं तर चायनीजचे गाडे झाले आहेत. कोण चालवतो सर हे? कोण करतंय हे सर? तर यासाठी
आपण सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. कोकणी माणसाला कोकणी माणूसच जिवंत ठेवू शकतो किंवा कोकणातल्या माणसाचा हा जो काय अडीअडचणी आहेत तोच माणूस समजू शकतो, त्याच्यावर तो मात करायला त्याला लावू शकेल किंवा त्याला मदत करू शकेल. पण हे परप्रांतीय आहेत किंवा अन्य माणसं जी आहेत ती त्याला कदापिही बघणार नाहीत, त्याला त्याची जमीन मिळेपर्यंतच कर. यासाठी प्रत्येकाने आज विचार करायला हवा की माझी जमीन मी कोणाला विकतोय, माझी जमीन घेणारा कोण आहे, हा कुठला आहे. त्यापेक्षा माझा शेजारी आहे ना, मग त्याला एखाद्या वेळी जमीन जर दिली तर ती आपल्याच कडे राहील, आपल्याच शेजारी राहील, हा विचार करणं गरजेचं आहे सर. नक्कीच, छान. आणि आपल्या माणसाकडून दुकानात आपण खरेदी विक्री करा की आपण म्हणतो की तो जास्त सांगतो किंवा त्याचं तोंड मुखातून जी वाणी येते ती योग्य नसते, पण आपल्या व्यावसायिकांचं समजलं पाहिजे की आपली माणसं आपल्या दुकानात कशी येतील, आपल्याकडून खरेदी विक्री कशी करतील, जमिनीचा खरेदी आपल्याकडून कशी होतील, ह्या गोष्टीचा दुसरा काय आम्ही दाखवणार. तुम्हाला तुमचा विश्वास जिंकेपर्यंत तुम्हाला स्वस्त कमी मध्ये सांगणार, पण नंतर तो एकदा तुमचा विश्वास त्या परप्रांतीवर बसला की तो आपोआप संधी साधूपणा करणार आहे. तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातलो रे घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे घरातलो एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि ही चळवळ तितकीच कोकणातील प्रत्येक घराघरात पोहोचणं गरजेचं आहे. तर या चळवळीविषयी आपण काय सांगाल? सर, आपलं खूप खूप कौतुक मी करते, अभिनंदन करते. कारण अशा चळवळी ज्यावेळी कोकणात उभ्या राहणार आहेत त्याच वेळी आपल्या कोकणात जागृती निर्माण होणार आहे. आज अशी जागृती करणं कोणाला वेळच नसतो आणि ती का करावी हा मुद्दा असतो. आज प्रत्येक जण पैशाच्या मागे पळत असतो आणि पैशाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही. काही हातावर बोटावर मोजण्या एवढीच माणसं असतात की ज्यांना समाजाचं भान असतं, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझा समाज टिकला पाहिजे, माझ्या जमिनी टिकल्या पाहिजे, माझं सगळं काहीतरी टिकलं, माझ्या कोकण टिकलं पाहिजे, माझ्या कोकणातले वैभव टिकले, माझं झाड टिकलं पाहिजे. हे जे फक्त कोकणी माणूसच हे करू शकतो आणि तेच तुमच्याकडे आहे, तीच जिद्द आहे, तीच पोटतिडक आहे तुमच्याकडे. म्हणूनच सर तुम्ही हे घरातलं हे जे काय तुम्ही चळवळ सुरू केलेली आहे खूप सुंदर आणि खूप गरजेची आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की ही चळवळ घराघरात पोहोचलेली पाहिजे तरच हा कोकणी माणूस जागा होणार आहे. नाहीतर हा कोकणी माणूस आपला काहीसा निद्रावस्थेत आहे, त्याला जागा करणं ह्या अशा चळवळीतूनच तो जागा होऊ शकतो. कारण एकदा झोपलेल्या माणसाला जागा करणं खूप कठीण असतं. मग ढोल वाजवा ताशे काय ते सगळं तशा प्रकारे आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून सगळं करावं लागणार आहे, जेणेकरून आपला कोकणी माणूस जागा झाला पाहिजे. एकदा कोकणी माणूस जर पेटून उठला तर मग त्याच्या समोर कुणीही राहू शकत नाही. आपल्याला त्याला पेटून उठायचं आहे, त्यासाठी या चळवळीची गरज आहे. आणि सर ही आपण चालवलेली जी चळवळ आहे खरोखरच आपण निस्वार्थीपणे या कोकणवासियांसाठी चालवलेली ही जी चळवळ आहे त्या चळवळीत मी आपल्या चळवळीत सहभागी होऊ इच्छिते. सर खूप चांगली चळवळ आहे आणि मलाही आनंद मिळेल आपल्याबरोबर काम करायला. आपल्या चळवळीसाठी माझ्याकडून जे काही सहकार्य आपल्याला लागेल ते मी सर निश्चित देण्याला तयार आहे. कारण आपला समाज, आपलं कोकण वाचलं पाहिजे यासाठीच सर. आणि आपली चळवळ जी आपण सुरू केलेली आहे त्यास खूप आपलं कौतुक सर करते मी. धन्यवाद मॅडम. कारण गरजेचं आहे, कारण ही चळवळ कोकणवासी आणि कोकणवासियांना जागृत करण्यासाठी, कोकणवासियांच्या अस्तित्वासाठी सुरू केलेली आहे. कारण लाल मातीचं रक्षण करण्यासाठी, भावी पिढी सक्षम बनवण्यासाठी आणि कोकण हे स्वर्ग अबाधित राखण्यासाठी ही चळवळ सुरू केलेली आहे. या चळवळीत प्रत्येक कोकणवासी सामील झालं पाहिजे. कारण ना सहदेव धरण्यासाठी ही चळवळ आहे, ना घरातल्या टीमसाठी आहे, ना सोमेश्वर कला मंचासाठी आहे. तर कोकणी माणसांनी गरजून आपले जे काय अस्तित्व टिकवण्यासाठी चळवळ आहे, प्रत्येकाने समजलं पाहिजे. तर या चळवळीमध्ये सर्व कोकणवासियांना सामील होण्यासाठी कशा प्रकारे आव्हान कराल तुम्ही? आपला पाठिंबा दर्शवलाच आहे आणि आमचं सहकार्य आपलं अपेक्षित आहेच आणि ते तुम्ही करणार. कारण आपल्या विचारातून, आपल्या बोलण्यातून आता आम्हाला जाणवतं आणि खूप मला बरं वाटलं की घरातले हे एकटं नाही आहे, तर आपल्या समोर सर्वजण आहेत जे खरोखरच समाजाचा विचार करणार आहे. म्हणजे इतिहास हे सगळी माणसं घडवू शकत नाही, इतिहास ही मोजकी माणसं घडवू शकतात, पण
त्याला जाण असली पाहिजे समाजामध्ये वावरताना. समाज जसं आपण म्हणाला तसं समाज आपला की आपली माणसं किंवा आपली भूमी आपली टिकली पाहिजे, त्यासाठी पोटतिडकीने पुढे येणं गरजेचं आहे. ते आपण सांगता त्याबद्दल या कोकणवासियांना चळवळीत सामील होण्यासाठी कशा प्रकारे आवाहन करावं? या चळवळीत सामील होण्यासाठी म्हणजे काही जण म्हणतील आम्ही या चळवळीत सामील व्हायचं म्हणजे आमचं घरदार सोडायचं का, आपला संसार सोडायचा का, माझं काम सोडायचं का? काहीही गरज नाही सर, काहीही गरज नाही. आपण एखादा मुद्दा जरी समाजासाठी केला, आता असा मुद्दा असेल की बाबा ही जमीन विकू नये, हे जरी 10 लोकांना त्याने सांगितलं तरी ते खूप आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याने काही करायची, त्याने काम सोडू नये, घरदार सोडू नये, संसार काही सोडू नये. किंवा एखाद्या ठिकाणी परप्रांतीय येऊन दुसऱ्या माणसाला बाबा फितवतायत तर त्याने तिथे जाऊन थांबलं. तिथे त्याला जर आपल्या माणसाला सांगितलं बाबा हे चुकीचं आहे, हे थांबव तू, हे बरोबर नाहीये, हा उद्या तुझ्या उरावर बसणार, हे जरी सांगण्याचं त्याने काम केलं तरी घरातलो या चळवळीत तो सामील झाला किंवा त्या चळवळीसाठी त्याने काम केलं असं मला तरी वाटू शकेल. म्हणजे आपण काय मोठं करायचं नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण हे काम या संस्थेला, या घरातलो या चळवळीला आपण पाठिंबा देऊ शकतो, आपण त्याला हातभार लावू शकतो. पण हे करणं गरजेचं आहे. आत्ताची पिढी सोडून द्या, पण आपली भावी पिढी जी आहे त्या पिढीला जगण्यासाठी किंवा ही पिढी उद्या निर्माण झाल्यानंतर तिथल्या उपजीविकेचे साधन म्हणून आपल्याकडे असलेली जमीन, आपल्याकडे असलेले जे काय आपलं आहे पूर्वजांनी आपल्याला बहाल केलेलं आहे, मग झाडं असतील आणि काय, हे सगळं त्याच्या स्वाधीन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि यासाठी आपण सर्वांनी, मी जसं म्हटलं, खूप बाहेर पडायची गरज नाही. छोटी छोटी जरी आपण ही कामं केली तरी घरातलो या चळवळीला आपण पाठिंबा देऊ शकतो आणि ती चळवळ सक्षमपणे आपण पुढे नेऊ शकतो. नक्कीच जसं आपण म्हणालो होतं, आम्ही मागे सुद्धा आवाहन केलं होतं, स्टेटस बनवलं होतं. निदान ते स्टेटस किंवा शहर पोस्ट केल्या तरी जनजागृती होऊ शकते. कुठे जायचं नाही किंवा आंदोलन करायचं नाही, मोर्चा करायचं काही नाही. हे तुम्ही जसं म्हणाला तसं प्रत्येकाने ठरवलं तर बरंच काय होऊ शकतं. म्हणजे आज दशावतार आहे, आपल्याकडे भजन मंडळ आहे, हजारो भजन मंडळामध्ये कार्यरत आहेत, दशावतार शो आहे किंवा इतर कला आहेत. मग हे जर आपण असं जास्तीत जास्त पसरलं तर तीच घरातलो आहे. घरातलं अजून काहीच नाही आहे. प्रत्येकाने हेच करायचं आहे, जागृती करायची ना. सहजनाला मोठे पण नको, घरातलं टीमला नको आणि संस्थेला सुद्धा नको आहे. हेच सर्वांनी करायचं. आणि जेव्हा हे सगळं होईल तेव्हा आपोआप सगळं बंद होईल. कारण लागतं हे गरजेचं आहे आपल्या माणसाला जागृत करण्याचं. जाता आता आपण उत्तरार्थ शेवटचा एक प्रश्न विचारतो की आज हे सगळं कुठेतरी अडतंय, ह्याला कोणीतरी कारणीभूत आहे. म्हणजे जे जमिनी जात आहेत किंवा इतर, म्हणजे मी अशी एका ठिकाणी एक बघितली की आपल्या माणसाच्या विरोधात दुसरा उद्योजक परवानगी इथे आणून बसवला. म्हणजे ही काही जी आहेत माणसं, खरोखर त्यांच्या मागे आपली माणसं, सामान्य माणूस मागे त्यांच्या सतत असतो. त्याच्यातून आउटपुट असं कोणाला काही मिळत नाहीये. तरी पण हातात म्हणजे आपण काही ज्या म्हणजे त्यांच्या मागे की ज्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ आपण म्हणतो राजकारणाचे पक्ष भरपूर झालेले आहेत आणि पक्षांच्या मागे जाऊन आपला कधी कोकणवासियांनी विचार केला नाही. कोकणवासियांचं योगदान भरपूर आहे, पण त्या कोकणवासियांना किती लोक राजकीय पक्षांनी किती काय केलं हे सर्वांना माहिती आहे. तर राजकारण हे राजकारणापुरतं करावं, पण माझ्या गावाचा विकास होताना 2 पक्ष किंवा इतर पक्ष भांडण करून 5 वर्ष ते विकास लटकत ठेवण्यापेक्षा आपण सगळे गावातील एक ग्रामस्थ म्हणून एकत्र येऊन गावाचा विकास करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. कारण कसं असतं, आज भावाभावामध्ये किंवा एखादं सामाजिक काम करण्यासाठी तर रे बाबा तर कोण येणार नाही, पण राजकीय पक्षाची तिथे मिटिंग असली, सभा असली की हजारो धावतात, काही त्याच्यात मिळत नाही. पण सांगतो तुम्हाला, मग अशा वेळी आपण एक आपल्या कोकणवासियांना, म्हणजे जे सामान्य माणूस आहे त्यांना आपण काय कोणता सल्ला द्याल, काय सांगाल? सर, आज आपण जर बघितलं तर घराघरात भांडणं सुरू झाली आहेत. एका घरात 3 भाऊ असले तर 3 भाऊ वेगवेगळ्या पक्षाचे असतात आणि मग भांडणं सुरू होतात. माझा पक्ष श्रेष्ठ, माझा नेता श्रेष्ठ, माझे सगळं श्रेष्ठ, आणि मग हे डोकी फोडायला सुरुवात होतात. पण डोकी फोडल्यानंतर प्रत्येक त्यांचा जो पक्षाचा कोणता मोठा माणूस त्याचा फोन जातो, पण त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही. डोकी फोडल्यानंतर दुःख ही त्यालाच होते, हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. त्याचबरोबर काही वेळा
यूज अँड थ्रो, म्हणजे आपण चायना मेड जसं पेन घेतो, वापर करू, एक पेन वापरलं आणि मग फेकून देतो, तसा उपयोग आज सुरू झालेला आहे. पण हे समजणं, हे त्यांना प्रत्यक्षात कळणं गरजेचं आहे. आज आपण ते कळत नाहीये. मी काय करतो, मी काय करू नये, मी काय करण्यापेक्षा मी काय करू नये हे कळत नाहीये. आणि नको मी जे करू नये ते आपण करायला जातो आणि इथेच आपलं सगळं बिघडतं. तर प्रत्येकाने राजकीय पक्षाचं काम करावं, माझं त्याबद्दल ना नाही, मी त्यांना नको असं म्हणत नाही. पण आपण आपल्या घरात वावरताना ही आपली जी काय वस्त्र आहेत, पक्षाची वस्त्र असतील तर ती बाजूला ठेवावी. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या विकासामध्ये आपली पक्षाची जी वस्त्र आहेत ती सगळी बाजूला ठेवून एकोप्याने जर प्रत्येकाने ठरवलं की माझ्या गावाचा विकास होणं गरजेचं, जसं माझ्या घराचा विकास होणं, माझं घर सुखी व्हायला, तसं माझ्या गावातल्या विकासासाठी मी काय करू शकतो, मी माझा एक पक्ष आहे XYZ, तर माझ्या पक्षाकडून मी ते आणू शकतो का, केवळ माझ्या गावाच्या विकासासाठी. हे जर प्रत्येकाने ठरवलं, कोणाचा पक्ष श्रेष्ठ, कोणाचा नेता श्रेष्ठ हे नको आहे, पण माझा गाव श्रेष्ठ बनवण्यासाठी मी जर हे करू शकले तर ते खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि ते अभिमानास्पद होईल. माझा गाव जर सुधारला तर माझी उन्नती आपोआप होणार आहे. माझ्या गावात अनेक विकास कामं झाली तर माझी मुलं सुधारणार आहेत. माझ्या गावात एक समजा कॉम्प्युटर लॅब आली तर तिथली मुलं सुधारणार आहेत. गावातल्या मुलाबरोबर माझी मुलं कुठे तिथे शिकतील, त्यांनाही ज्ञान मिळेल. हे जर आपण ठरवलं, पण ते कोणी आणलं, कोण पक्ष, ह्याच्याशी देणं घेणं न लागता माझ्या गावात कॉम्प्युटर क्लास झाला पाहिजे, कॉम्प्युटर लॅब आली पाहिजे, हे म्हणणं गरजेचं आहे. बरोबर. आणि याच्यासाठी सगळ्यांनी आपले हेवे दावे असतील, पक्ष 10 असतील, पण ते बाजूला ठेवून आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. नक्कीच आपला खरोखरच आपण म्हणजे मी आज समाधानी झालो, कारण जे आपणास विचारलं प्रश्न त्याचे योग्य आणि सूक्ष्म अभ्यासपूर्ण आपण उत्तर देता, मार्गदर्शन करता. खरंच आहे की पक्षापेक्षा गाव मोठा आहे. ज्या गावात आपण घडलो, ज्या गावात जन्मलो, ज्या गावाचं कुठेतरी आपण देणं लागतो, हे प्रत्येकाने आपल्या पक्षाला बाजूला ठेवून आपल्या जमीन जो आपला आत्मा आहे त्याला विचारून खरोखरच गरजेचं आहे. एकत्र जसं आपण म्हणाल गावाच्या विकासासाठी पहिलं गाव आणि गावात जो विकास करायचा ते महत्वाचं आहे. पक्ष ज्या काय योजना येतात, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पक्षाकडून तुम्ही आणू शकता, पण मर्यादा त्या गोष्टीला घालून गावाचा विकास कसा होईल त्यासाठी गावात एकोपा, कारण विकास हा काही पक्षाचा होऊ शकतो, पण गावात जे द्वेष निर्माण होतात एकमेकांमध्ये या पक्षांमुळे ते कुठेतरी संपले पाहिजे. त्यासाठी घरातलो जवळ नक्कीच प्रयत्न करणार, कारण हे सगळे ताऱ्यावरती कसरत आहे. मोठं म्हणजे आम्हाला बरेच जण सांगतात तुम्ही इंद्रधनुष्य हाती घेतलेला आहे, ते पेलायला तुम्हाला अतिशय कठीण जाणार आहे असे बरेच जण आम्हाला म्हणतात. पण नक्कीच कोकणातले पूर्वज आमच्या मागे आहे, कोकणातील दैवत सर्व आमच्या मागे आहे, म्हणून सर्व जमताय. कारण कोकणातील त्या पूर्वजांचा कुठेतरी आत्म्याला हे खटकतं, वाईट वाटतं, त्यांचे अश्रू गळतात असं आम्हाला जाणवतंय. आणि खरोखरच हे कोकण या पूर्वजांनी काय देवदेवता जी काय कोकणाचा रीतभाग आहे ती कुठेतरी निष्ठच चाललंय, ते सांभाळून ठेवण्यासाठी आज ही गरज आहे. म्हणून घरातलं त्यासाठी उतरलेलं आहे. तर आपण खरोखरच वेळात वेळ काढून मला वाटलं नाही की 63 वर्षाच्या एका रणरागिणीशी बोलतो. रणरागिणी मला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची ऊर्जा बघून खरोखर जे तेज बघून आज मी समाधानी झालो. की आयुष्यातली माझी पहिली मुलाखत असेल, जेणेकरून म्हणजे जरी आज बघणारे कमी असतील किंवा जास्त असेल त्यापेक्षा विचार घेणं हे खूप महत्वाचं आहे. आज समाजाला तेच पाहिजे. कारे भुललाची वरल्या रंगा नको, आम्हाला ते रंग वरचे नको आहेत. आम्हाला अंतरंगातून बदल करणारे आम्हाला रंग पाहिजे, बदल करणाऱ्या रणरांगणी पाहिजेत. नुसत्या आता ती साडी घालून ते नको आहे आम्हाला. आम्हाला हे खूप महत्वाचे आहे. तर आपण वेळात वेळ करून मी आलो गावी की नक्कीच भेटणार आहे. आणि मी काही दिवसात मी सुद्धा गावी स्थायिक होतोय, कारण ही चळवळ मुंबईत राहून मला प्रत्येक वेळी शक्य होत नाही आहे. घरातलं शक्य होत नाही, तर नक्कीच आपण भेटून सर्वांनी एकत्र येऊन काम करून आपण वेळात वेळ काढून रात्रीचे 10 वाजले असताना वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरोखरच मनापासून आपले आभार. आणि तुम्हाला सलाम, मानाचा मुद्रा
जे जे काही असेल ते तुमच्या चरणी आम्ही लीन होतोय. कारण आज आम्हाला समाधान वाटले आपल्याशी बोलून, आपला विचार ऐकून आमच्यामध्ये प्रभाव घडला. कारण आम्ही नेहमी जवळजवळ 327 मुलाखत बरंच काय आम्हाला शिकायला मिळालं. पण खरोखरच आपण नक्कीच आपण भेटू आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा. सर, मी तुमचे आभार मानते की तुम्ही या तुमच्या चळवळीच्या निमित्ताने माझी मुलाखत घेतली आणि मला बोलण्याची संधी दिली. खरोखरच मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि या चळवळीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद सर. धन्यवाद. तर आता आपण आजची मुलाखत इथे थांबवतोय. तत्पूर्वी तिन्ही जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवा. जास्तीत जास्त त्याला न्याय देण्याचा, वाचा सोडण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर घरात एक चळवळ हे युट्यूब चॅनल आहे. हे युट्यूब चॅनल पैसा कमवण्यासाठी किंवा कुठल्या स्वार्थासाठी, सत्तासाठी अजिबात नाही. तर हे कोकण वाचण्यासाठी आत्ता जशा रणरागिणींच्या मुलाखती झाल्या, आतापर्यंत 327 मुलाखत झालेल्या आहेत. आजची 327 मुलाखत आहे.